10 डिसेंबरमध्ये कुर्ला परिसरामध्ये बेसचा भीषण अपघात झाला। याच्यामध्ये 7 जण मृत्युमुखी पडलेले आहेत आणि जवळजवळ 49 नागरिक जखमी झालेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुर्ल्यामध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि कुर्ल्यातील नागरिकांनी जे फुटपाथ मुक्त अशा प्रकारचं धोरण राबवण्यासाठी पालिकेकडे एक विनंती केली होती। त्याचबरोबर काही कुर्ल्यातील जे समाजसेवक आहेत त्यांनी पालिकेला एक इशारा दिलेला आहे की आगामी काळामध्ये कुर्ला हा फेरीमुक्त झालाच पाहिजे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन उभा करू, अशा प्रकारचा इशारा पालिकेला कुर्ल्यातील समाजसेवकांनी दिलेला आहे। त्यापैकी एक व्यंकट बद्दुल आपल्यासोबत आहेत। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये। 10 डिसेंबर रोजी कुर्ला परिसरामध्ये मोठा अपघात झाला बसचा, त्याच्यामध्ये 7 मृत्युमुखी पडले आणि 49 नागरिक जखमी झाले। त्यानंतर तुम्ही सर्वांनी एक कुर्लेकरामध्ये असंतोष होता, पालिकेला इशारा दिला की लवकरात लवकर हे कुर्ला फुटपाथ मुक्त व्हावं, यासाठी तुम्ही पालिकेला इशारा दिला होता। त्यानंतर पालिकेने थोड्या बहुत तोडकची कारवाई केलेली आहे। या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पार्टी उत्तर मध्य जिल्हा सचिव व्यंकट किसन बद्दुल आणि कुर्लेकर समितीचा मी सदस्य पण आहे। एक कुर्ल्याची समस्या म्हणून फार वर्षापासून लढत आहोत, फुटपाथ मुक्त कुर्ला, फेरीवाला मुक्त कुर्ला म्हणून। तर त्याला कुठंतरी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून गती भेटलेली आहे। गती म्हणजे त्यांनी सांगितलेलं की 25 तारखेपर्यंत जे काही आमचे अटी होते, पहिलं तर आम्ही मागणी केलेली की बिना फेरीवाला क्षेत्र कुठं आहे कुर्ल्यामध्ये त्याची एक बोर्ड लावण्यात यावे प्रत्येक मंडळाच्या आणि प्रत्येक चौकाच्या बाहेर। ते अजून कुठंही दिसत नाही आहे, ठीक आहे। आणि ते न करता ज्या प्रकारे फुटपाथ तोडण्या म्हणजे दुकानदाराचे ओटे तोडण्यात आले दाखवण्यासाठी, काय कुठं 4-5 ठिकाणी जे स्पॉट मी सांगितलेले त्या स्पॉटच्या तिन्ही कोण्यामधनं त्यांनी कारवाई अशी दाखवलेली आहे। पण हे असंतुष्टसारखी कारवाई आहे। जर प्रशासनाला असं वाटतं की आम्ही योग्य कारवाई केलेली आहे तर माझं प्रशासनाला विनंती होती की माझ्याबरोबर फुटपाथवरती मी जिकडं राहतो तिथून BKCचा क्राऊड जिथून येतो तिकडनं चालत फुटपाथवरती स्टेशनपर्यंत मोकळं फुटपाथ पाहिजे। जर त्यांनी कारवाई केली असेल तर त्यांनी लोकांना लाईव्ह करून दाखवावं की आता फुटपाथ मुक्त आहे, फुटपाथवरनं लोक चालू शकतात सुरक्षित, ह्याच्याने त्यांना कुठल्याही प्रकारचं अडचण नाही येणार। अशा प्रकारचं जर महानगराने कारवाई केली असेल तर आम्ही गुरुवारी शुक्रवारी त्यांची भेट घेणार आहे। आज आमची समितीची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये आम्ही निश्चित करू पुढचं आंदोलनाची भूमिका काय असणार, कशा प्रकारचं घ्यायचं आणि प्रशासनाला ह्याच्यानंतर जी काय आम्ही बसणार, जे काय प्रशासन आम्हाला सांगतील की आम्ही हे कारवाई केलं ते कारवाई केलं, पण आम्ही प्रशासनाच्या कारवाईने असंतुष्ट आहे। कारण की फुटपाथवरती अजूनही लोक चालू शकत नाही, फुटपाथ मोकळं झालेलं नाही आहे, फेरीवाले अजूनही मोकळे झालेले नाही आहेत। पालिका अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे किंवा पालिकेने काल 2 दिवसापूर्वी सातत्याने कुर्ला परिसरामध्ये जे पार्किंग आहे, जे फेरीवाला मुक्त तुम्ही जसं म्हणता की फुटपाथवरती काही तोडक कारवाई केली आहे, त्याच कारवाईच्या संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? नाही आहे। काय कारण की एवढं सर्व कारवाई चालत असताना पण कुर्ला स्टेशनच्या बाहेर परवाच्या सकाळी जी घटना झाली की पॅसेंजरला ज्या प्रकारे उतरवण्यात आले, एक RTOवाल्याने ऑफिसरांनी सिनियर ऑफिसर स्वतः त्या स्थानावरती उभं राहून फाईन मारले रिक्षावाल्यांना आणि त्याच्यानंतर रिक्षावाल्यांनी एवढी मुजुरी दाखवली की बसलेले पॅसेंजरला उतरून त्यांनी स्ट्राईक करण्याची जी भूमिका पार पाडली। एक तर रिक्षावाल्यांकडे युनिफॉर्म नाही आहे, बॅचेस नाही आहेत, लायसन्स नाही आहेत, एक्सपायरी रिक्षा चालवतात, फाईन आहेत, या सर्व मुजुर्गांनी म्हणजे सर्व प्रकारचे कायद्याचे चितडे लावून ते लोक धंदे करतायत आणि त्या धंद्याच्या उजूरमाही ज्या प्रकारे दादागिरी दाखवली, या दादागिरीच्या आधारावरती कुर्लेकर रस्त्यावरती उतरणार आणि ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही। त्याच्यामुळे प्रशासनाने कारवाई जी केली आहे, प्रशासनाने चिंता करावी की अशा प्रकारची दादागिरी आता प्रशासनावरती चालली आहे, नागरिकांवरती होत होती, नागरिक जात होते, NC पण घेत नव्हते प्रशासनाचे लोक, उडवून लावायचे, तर आता प्रशासनाच्या अधिकारीवरती आता उलटे बोलायला लागले, त्यांच्यावरती दादागिरी करायला लावले। तर इथपर्यंत सिच्युएशन येपर्यंत बघण्याची जी भूमिका होती, त्याच्यामुळं मला ही जी काय कारवाई झालेली आहे त्वरित कारवाई, ह्याच्यावरती मला संतुष्ट नाही। तुम्ही पालिकेला हे सगळ्या संदर्भात पत्र दिलं होतं, एक इशारा दिला होता, नेमकं ते काय पत्र आहे आणि तुमची काय प्रमुख मागणी होती त्याविषयी काय? माझी मागणी अशी होती की ज्या प्रकारे घटना झाली आहे अशी घटना परत कुर्ल्यात होऊ नये। BKCचा जो क्राऊड जातो, एक स्टेशन रोडवरनं उतरतो, रेल्वे स्टेशनपासून ते श्रीकृष्ण चौकाचा हा पेनिन्सुलाचा जो जिकडं आता आपण बाईट देतो आहे त्या रोडवरनं सरळ जातं, इकडनं क्राऊड ॲक्च्युली जातो स्टेशन रोड रेल्वे स्टेशनला, दुसरा क्राऊड येतो मार्केटवरनं,
जिकडे घटना झाली तो मार्केटचा परिसर आणि कुर्ला भाजी मार्केटचा जो परिसर आहे सेंट जोसेफ शाळेचा, हा तिन्ही परिसरामधनं BKCचा क्राऊड येतो. हे तिन्ही परिसरामध्ये फुटपाथ मुक्त आणि फेरीवाला मुक्त हा 100% आपल्याला पाहिजे होता, जिकडं असमर्थ ठरली प्रशासन. पालिकेनं जी कारवाई केली फक्त बेस्ट अपघात झाल्यानंतरच केलेली आहे. यापूर्वी कधी कारवाई अशी केली होती का? नाही, अशी कारवाई ह्यापूर्वी झालेली नव्हती. फक्त मग पालिका कोणाचं तरी बळीची वाट बघते असं वाटतं का तुम्हाला? 100%. काय म्हणायचं, काय तुम्हाला एक नागरिक म्हणून, कुर्लेकर म्हणून तुमचं काय म्हणणं आहे तर शेवटी? नागरिक म्हणून आम्हाला प्रशासनाकडनं हात जोडून विनंती आहे की प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. त्यांच्या हातामध्ये जी काय यंत्रणा, जी काय ताकद आहे ती ताकदीचा आधार घेऊन प्रामाणिकपणे त्यांनी काम करावं. 100% फुटपाथ मुक्त, फेरीवाला मुक्त, ज्या ठिकाणी गर्दीचं स्थान आहे त्या ठिकाणी 100% करावं अशी आमची विनंती आहे. अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागल. नक्कीच हे होते कुर्ल्यातील एक समाजसेवक व्यंकट बद्दे, जो 10 सप्टेंबर रोजी कुर्ल्यामध्ये बसचा जो भीषण अपघात झाला त्यानंतर कुर्ल्यामध्ये फेरीवाला मुक्त हे जो कुर्ला परिसर आहे तो फेरीवाला मुक्त करण्यात यावं अशी प्रकारची त्यांची मागणी होती आणि त्यांनी तशा प्रकारचं पालिकेला पत्रही दिलं होतं. जर आगामी काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये जर पालिकेने त्यांची मागणी पूर्ण केली नाही किंवा कुर्ला फेरीमुक्त जर केलं नाही तर आगामी काळामध्ये व्यंकट बद्दूसारखे अनेक समाजसेवक आहेत ते आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये उभा राहणार आहेत. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.